आणि असावी तर अशी. आजकालच्या मुलांना कन्सिस्टन्सी राहिली नाही. आमच्याकडे बघा म्हणावं, रोज न चुकता गच्चीवर शिखरपीसाठी 1000. कुणाला सांगताय आप्पा? कुणाला कशाला सांगायला हवं? आपण स्वतःच नाही का बोलू शकत? नाही, अजून त्याच्यावरती बंदी आलेली नाहीये. बाय द वे, गुड इव्हिनिंग. आमची संध्याकाळ नेहमीच चांगली जाते. चांगली गोष्ट आहे. ही गोष्ट नाही, ते विधान आहे विधान, आणि ते पण प्रांजळ. पण मी कुठलाही आरोप करत नाहीये. ते आरोपाचं नाही, पण गुड इव्हिनिंग असं म्हणून स्वतः जाणीव करून दिली. आप्पा, तुम्हाला काय म्हणायचंय ना ते नेमक्या शब्दात सांगा. तू साक्षात 35 मिनिटात उशीर आलास. रिअर विंडो चित्रपटाच्या नायकाप्रमाणे मी प्रत्येक घरात काय काय चाललंय पाहुणी कंटाळलो. तू घबरा, एका घरात विरंगुळावून नाही. बरं, आपली समाधान होण्या मोबाईलचा काय उपयोग आहे? पण हवं त्यावेळी हवी ती गाणी लागतील, तर हा मोबाईल कसला? म्हणजे एकदम बिकट परिस्थितीतून गेलात तर. याला तू जबाबदार. मी? हो तू. मी कसा? तुला वर यायला इतका वेळ का झाला? अप्पा, हवामान खराब होतं. हो, कंट्रोल टावरतून परवानगी 35 मिनिटं लागली. एक मिनिट बस. हे बघ, मी मगाशी बोलालो ना तेव्हा हवामान अगदी उत्तम होतं. स्वच्छ आकाश, कोरडी हवा. मग या 35 मिनिटांमध्ये हवामान बदलण्याचं कारण काय? अप्पा, याला तुमची बायको जबाबदार आहे. आमची बायको? प्रवर्तन आणि परिरक्षण मध्य उत्तर वडाळा सहर्ष आणि सविने सादर करीत आहोत बापू काळे यांच्या कथेवर आधारित एकांकिका डेली सोप. हो, तुमची बायको जबाबदार आहे. कशी काय? तुमच्या बायकोने माझ्या बायकोला तांदूळ कुठे ठेवले हे सांगितलं. माझ्या बायकोने सगळं डबे शोध, पण तांदूळ काही सापडले नाही. मग काय, तिनं मला बाजूच्या देशपांड्याकडून उंच स्टोर लावला. उंच स्टोलावर चढून सगळ्यात वरच्या फळीवरचा डबा शोधायचं काम आमचं. काय अप्पा, उंच स्टोलावर चढणार कोण? अरे पण माझ्या माहितीप्रमाणे तुझी बायको लग्नाआधी ते हायकिंग ट्रॅकिंगला जात होती ना? हो अप्पा. अप्पा, ते काही असलं ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लग्नानंतर उंच स्टोलावर चढण्याचा मग नवऱ्याचाच असतो. ठीक आहे. अरे पण मी काय म्हणतो, एवढं फार करून तांदूळ सापडले ना? सापडले, पण तुमच्या बायकोने त्या निवडून पण ठेवले नव्हते. अजिबात काय? अजिबात. रड्या कुठला बघाल तेव्हा खूपच कबूतर नुसतं गुटर करतो. तुमच्या बायकोने हे केलं नाही, तुमच्या बायकोने ते केलं नाही. त्याला कारण आहे. आमच्या बायकोची चष्म्याची कांडी निघाली, त्याचा स्क्रू गेला होता ना, म्हणून चष्मा रिपेरिंगला दुकानात गेला. आता तू मला सांग, चष्मा नसताना आमची बायको तांदूळ कशी निवडणार?
काही कमाल करता आप्पा. अहो चष्म्याची काडी आणि तिचा स्क्रू तिथल्या तिथं बसवून दिला जातो. तुमच्या बायकोला चष्मा लगेच का नाही आणला? आता याबाबतची पुरेशी माझ्याकडे माहिती नाही. पुरेशी माहिती असायला मुळात ती माहिती असायला हवी ना. उगाच नाही माझी बायको कमेंट करीत. ठीक आहे, मग सांगून टाक. चष्म्याचं निमित्त सांगितलं की निवडणं टिपणं करायला. एक तर रोज लागणारं धान्य हाताशी हवं, उंचावर ठेवायची गरजच काय, आणि ठेवलं तर ते निवडून ठेवायला नको. करेक्ट आहे, करेक्ट. मान्य करताय ना? दुसरा पर्याय आहे का? मग अशा वेळेला तुमची बायको मुद्दाम करते असं जर माझ्या बायकोनं म्हटलं तर डोंट ब्लेम हर फॉर दॅट स्टेटमेंट. नो 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 नॉट ऍट ऑल. पण प्रश्न आता असा उद्भवतो की आत्ताचं जेवणाचं काय? अप्पा तसंही तुम्हाला जेवण पचत नाही. रात्रभर ढेकर देत या कुशीवरून त्या कुशीवर बळबळत बसता. त्यापेक्षा आजचा दिवस उपवास. अरे हे बाबा हे त्यावरच्या गोळ्या घेतोय ना मी. कुठल्या गोळ्या घेता अप्पा? ते आपले औंधे डॉक्टर. हा, परवा ते औंधे डॉक्टर भेटले होते. गेले 2 महिने झाले तुम्ही त्यांच्याकडे फिरत राहिला नाहीये. मग कुठल्या गोळ्या घेताय? अरे आपलं ते ह्या. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे ही अशी आरोग्यविषयक मासिकं वाचायची आणि स्वतः डॉक्टर झालो असं समजून गोळ्या घ्यायच्या, बरोबर ना? पण ह्यात लेख लिहिणार हे नामवंत डॉक्टर असतात. त्याच नामवंत डॉक्टरांनी खाली टीप लिहिलेली असते. पान पलटा, वाचा. औषधं घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मला नाही हेच कळत नाही. हे डॉक्टर आहेत ना, वेगवेगळ्या आजारावरची औषधं सांगतात आणि पुन्हा डॉक्टरांचा सल्ला घ्या असंही सांगतात. हो अप्पा, तो शरीरशास्त्राचा भाग आहे. कोणत्याही शरीराला तपासल्यानंतर समजतं त्याला कुठली औषधं लागू पडतात ते. आता रक्तलाल असलं तरी त्यात फरक असतोच की. ठीक आहे, उद्या जातो मी औंध्याकडे. भाऊ आता माझ्या रक्ताला कुठलं औषध सूट होतंय ते. फक्त तुमच्या रक्तालाच नव्हे तर तुमच्या शरीराला देखील. हा, आता सुपरविजन करण्याच्या निमित्त तुमचं थोडंफार चाललं होतं, पण शरीराच्या वरच्या भागाचं काय? नाही, मी तुम्हाला म्हणत नाहीये की तुम्ही सूर्यनमस्कार करा, बैठक्या मारा, पण शाळेत शिकवलेल्या कवायती तरी. अप्पा तुमची काळजी वाटते म्हणून बोलतोय आम्ही. ए गप्रे, आता हे मला काय कळत नाही का? पण जास्त मेहनतीचं काम केलं म्हणजे लगेच भूक लागते रे मला. आणि भूक लागली की मग टेन्शन येत. टेन्शन आलं की मग पित्रच पाजत अशा ढेकऱ्याला सुरुवात होत. पण हे कसं इथं असल्यावर बाहेर गावी गेलो कसं सगळं अगदी वेळच्या वेळी. आता तर बघ ना, आता मला भूक लागली आणि 1 मिनिट मगाश मी जेवणाचा विषय काढला आणि तू अवघड ट्राय केलास. अप्पा जेवण होईल. आता माझी बायको तांदूळ निवडेल, मग कुकरच्या 2 शिट्ट्या. 2 की 3? हे बघ, तांदूळ असतील तर 2 आणि डाळ तांदूळ असतील तर 3. असं तुम्हाला हा प्रश्न का पडला? आमची बायको कुकरच्या 3 किंवा 4 शिट्ट्या होईपर्यंत थांबते. माझ्या बायकोनी मला हेही सांगितलंय. तो तुमच्यापर्यंत काय? ठीक आहे, पुढे. अहो पुढे काय, कुकरचं झाकण सैल होईपर्यंत जो वेळ लागतो तो. आणि कुकर शिट्टी आहे ना, हे सांडशी किंवा चाकूच्या शिवार करून असा प्रेशर बाहेर काढता येतो की नाही? म्हणजे आमची बायको तसंच करते. म्हणूनच 3 शिट्ट्या द्याव्या लागतात. नाहीतर 2 शिट्ट्यात भाती होतो आणि गॅसही वाचतो. माझी बायको ना तुमच्या बायकोपेक्षा नक्कीच हुशार आहे. अरे हे बाबा ते ठीक आहे. अरे पण मी आता भुकेनं हैराण झालो, त्याचं काय? अप्पा इलाज नाही. आता तांदूळ निवडल्याशिवाय कुछ नाही. अरे हा, त्यातच इंडियन आयडलची फायनल आहे ना. आता त्याचं काय ते? त्याचा रिझल्ट लागल्याशिवाय तांदूळ निवडले जाणार नाही. इंडियन आयडल संपून कुठल्या तरी कुकरची जाहिरात लागली की मग माझ्या बायकोला आपल्या घरातल्या कुकरची आठवण होईल. आणि तोपर्यंत आणखी तोपर्यंत आप्पा इडल्या आणलेल्या आहेत दाराच्या मागे, खाऊन घ्या. बाबा माझे चोर. अरे अप्पा दाढी ओढू नका, दाढी ओढू नका. इडल्या खाऊया. हा, इडले खाऊया. इडली आची आणि मी. चला. अप्पा सगळ्या इडल्या खाऊ नका. नाही 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 नाही. थोडी भातासाठी भूक ठेवा, नाहीतरी तो उरेल. हो हो हो. मग तुमची बायको म्हणे केवढा रांदा शिजवून ठेवलाय, जेवण करण्यापूर्वी कुणी विचारत पण नाही कोण किती खाणार ते.
अरे पण मी खाऊ ना. हो हो खा खा, नाहीतर आणखी भूक वाढेल. हा. काय रिंगटोन सुरू आहे. हॅलो, हा बोल ग. काय? हो हो आलोच लगेच. आता काय झालं? मला काय माहिती, मी पण इथेच उभा आहे ना. आणि मोबाईलचा नेटवर्क तेच काय? त्याला बायको चेंज होणार आहे का? तू गप्रे. चला आपण इडली कशा करा, आपण इडली खात एखादी सिरियल बघूया. कृष्णाला गुणा गुणाची असा सोन्याचा संसार, सहकुटुंब सहपरिवार, सहकुटुंब सहपरिवार. ए अंजय, आज सांगच खरं कारण आज असं का वागतोय तू? अरे आता तू तर मोठी आहे, तुला पण काय कळत नाही? माहित काय, नवरा गेल्यावर मंगळसूत्र घातलेलं तुम्ही तुमच्या सासूला कधी पाहिलंय का? बस आणि मला सांगा, तुम्ही हे जे सगळं म्हणताय ते कुठे लिहून ठेवलंय का? बोला की, हा. असं लिहून ठेवलंय का की नवरा गेल्यावर मंगळसूत्र घालायचं नाही म्हणून? कोणत्याच्या घरात हीच पाडणं. त्या बायकांची कटकट आणि आमच्या डोक्याला ताप. हा हा, आला दुसरा ताप आणखी. हा. अप्पा, जमीन मोजायचं काम करताय की काय? नाही, याला रागावर ताबा मिळवून म्हणतात. संयम. म्हणजे आजची संध्याकाळ चांगली गेलेली दिसत नाही. मग त्या विधानाचं काय? आमची संध्याकाळ नेहमीच चांगली जाते. ती जातेच रे, पण आजची संध्याकाळ तुझ्या बायकोमुळे खराब गेली. माझ्या बायकोमुळे? हो हो, तुझ्या बायकोमुळे. ती कशी? कारण तू आमच्या बायको चूक सांगत होतास, पण खरी चूक तुझ्या बायको झाली होती. क्लिअर करा. सॉरी. काल संध्याकाळी आमच्या बायकोने सर्वात वरच्या खोलीवर डब्यात तांदूळ ठेवले होती, गोष्ट खरे, पण ते गोडाऊन प्रमाण, म्हणजे ते रिझर्व कोटा होतं. नेहमीच्या वापरासाठी तिने 1 किलो तांदूळ निवडून प्लास्टिकची पिशवी फ्रीजवर ठेवले होते. अच्छा, म्हणजे ती तांदळाची पिशवी माझ्या बायकोला दिसली नाही असं तुम्हाला सुचवायचं आहे का? त्या पिशवी पुढे बिस्किटचा पुडा ठेवला होता. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुमच्या बायकोने ते निवडले होते पण बिस्किटच्या पुड्याच्या मागे लपवले होते. तुमच्या बायकोला असं डावपेच का वागावं? डावपेच काय? आता यावर आमच्या बायकोचं म्हणणं असं की तुझ्या बायकोच्या घरात नीट लक्ष आहे का तिला बघायचं होतं. आता गृहिणी म्हटल्यावर कसं सावधानता हवी, जागरूकता हवी, लक्ष हवं. म्हणजे माझ्या ऐकून घे. संध्याकाळी तुझी बायको कामावून आली, हो आली, चहा केला, बिस्किट खाल्ली. हा खाल्ली. मग बिस्किटच्या मागची तांदळाची पिशवी तिला दिसली नाही का? पण ते बघून सुद्धा तिनं न बघितल्यासारखं केलं. मुकाट्यातले त्याचे तिने तांदूळ घेतले असते ना, तर तुझ्या बायकोला आमच्या बायकोच्या नावाने शंक नसता करता आला, आणि म्हणून तिने वरच्या फळीकडे धाव घेतली. अप्पा, असं कोण म्हणतं? असं कोण म्हणतं? आता आमच्या बायकोचा अंदाज. अप्पा, तुमच्या बायकोचे अंदाज ना नेहमी चुकतात. त्यांना हवामान खात्यात नोकरीला पाठवा. हा, कल्पना चांगली आहे तशी तुझी, पण हे बरं आहे, वादळ तुझ्या बायकोने आणायची आणि नाव मात्र आमच्या बायकोचं. अप्पा, तुम्ही तुमच्या बायकोला विचारणार होता तुमच्या बायकोने काल चष्मा का नाही आणला ते विचारलं? हे बघ, आमच्या बायकोच्या चष्म्याची दांडी निघाली. अरे पण त्याच वेळा त्या चष्म्याची एक काच निघून खाली पडली होती. आता मला तू सांग, चष्मा लगेच कसा मिळणार? अप्पा, असं होतं तर तुमच्या बायकोने तांदूळ निवडले कसे? अरे कसे म्हणजे काय? आता डाव्या हातात मॅग्निफाय ग्लास घेऊन केवळ तुझ्या बायकोला त्रास नको म्हणून. तुझ्या बायकोला आहे का त्याची जाण? आमच्या बायकोने तुझ्या बायकोसाठी एवढे कष्ट घेतले, पण तुझ्या बायकोने आमच्या बायकोचा चष्मा दुकानातून आणला नाही. अप्पा, गैरसमज आहे तुमचा. ती मॅग्निफाईंग ग्लास होती ना तुमच्या बायकोची बहीण, तुझी मावशी. हो, तिला दाखवण्यासाठी ठेवलं होतं. असं होतं तर तुमच्या बायकोने माझ्या बायकोला येताना चष्मा आण असं का नाही सांगितलं? यावर आमच्या बायकोचं म्हणणं असं, सांगितलं काय, शिकवलेला कुत्रा पण बोलावतो. आणि तुम्ही तर माणसं, आणि ते पण घरातली.
घरातल्या माणसांनी घरातल्या माणसाबद्दल आस्था बाळगून काही गोष्टी न सांगता तुला करायला हव्यात. ठीक आहे अप्पा, उद्याच ऑफिस ऑर्डर काढतो, सगळ्यांनी आस्था बाळगा. का असलं? काय झालं हे काय झालं, सरकारी गोष्टीसारखं झालं. कडक कारवाई केली जाईल. निश्चित कामं सोपून दिली ना तर रिझल्ट दिसतील. ठीक आहे अप्पा, माझ्या बायकोला तुमच्या बायकोचा चष्मा आणायला सांगतो, मग झालं. आता त्याची काही गरज नाही. का? संध्याकाळी माझी बायको स्मार्टली बाहेर गेली आणि चष्मा घेऊन आली. काय सांगताय काय? मग काय, जाता येता टॅक्सी. चष्म्याचे 50 रुपये आणि टॅक्सीचे 80 रुपये. कळतोय तुमच्या हसण्यातला उपहास. अप्पा, तुम्ही समजताय त्या गोष्टीसाठी हसत नाहीये मी. मग तुला मूर्ख बनायला हवं. जगातल्या प्रत्येक बापाला आपला मुलगा मूर्खच वाटतो, त्यात नाविन्य काय? मग प्रत्येक बाप मूर्ख असतो असं म्हणायचंय का तुला? अप्पा, विधान करायची सवय तुमची, माझी नाही. मग दात का करतोयस? अप्पा, स्वतःकडे एकदा निरखून पहा, आपोआप कळेल. काय मला तर काय वेगळं दिसत नाही. अप्पा, तुम्ही या चक्क बन्यावर गच्चीवर आलात, अंगात शर्ट नाही तरी वावगं वाटत नाही. अरे शर्ट सापडला नाही. तुमच्या बायकोला सांगायचं ना. अरे बायकोला शर्ट सापडला नाही. तुम्हाला त्याला ही तुझीच बायको जबाबदार. अप्पा, आजकाल तुम्ही माझ्या बायकोबद्दल फार बोलता. शंका नको असं आमचं म्हणणं नाही. मग आता आमच्या बायको जाणतात. ठीक. आम्ही आहे ना सहसा कुणाबद्दल बोलत नाही. सहनशक्तीचा थ्रेशोल्ड आमचा एकदम जबरदस्त आहे. अप्पा, हे असं कोण म्हणतं? कोण म्हणतं? अरे म्हणून म्हणणारे थांबलेले नाहीत. त्यांनी तर आम्हाला प्रशस्ती पत्र दिलाय. त्यांनी? हा, त्याने म्हणजे कुणी? आमच्या बायकोचं वागणं सहन केल्याबद्दल आमच्या 3 रुपयाच्या बायकोने आणि आईचं वागणं सहन केल्याबद्दल आमच्या बायकोने. हात तिच्या. त्यात काय, तुम्ही तुमच्या बायकोचं वागणं सहन करता म्हणून माझी बायको तुम्हाला प्रशस्ती पत्रक देईल की? तिसरं, पण तरी तुम्ही गच्चीवरती विदाऊट शर्ट का? काल तुझ्या बायकोने तिच्या पद्धतीने कपाट आवरली. बघा तिची कामाची हाऊस बघा. हाऊस? अरे वाटेचे कपडे वाटेचे ठेवते अप्पा, असं म्हणत आमच्या बायकोने शर्ट शोधला. पण शर्ट काय सापडला नाही. शिखरपतीची वेळ चुकू नये म्हणून आणून विदाऊट शर्ट गच्चीवर. अप्पा, हा? तुम्हाला येऊन साधारण किती वेळ झाला? आता 15 मिनिटं. एवढ्यात हवामान बदलली की काय? नाही. हा? मी आलो ना हा? तर कुरुक्षेत्रावर एकदम सामसूम होती. विचारा का? काय? माझी बायको ना बाथरूम मध्ये तिचं पातळ दूध होती. ते स्वतः? हा, कारण ना ती एक विशिष्ट तऱ्हेची साडी होती. मोलकरणीला द्यायची नाही म्हणून काल संध्याकाळी तिने भिजवली. रात्रीच व्हायची होती हा. पण राहील. आज सकाळी पण ती विसरली. अरे मग तिने आमच्या बायकोला सांगायचं नाही का? अप्पा, तिथंच तर घरी गंमत आहे. तुमच्या बायकोला ना हे सगळं माहिती होतं, पण माझ्या बायकोच्या लक्षात कधी येतं ना हे तुमच्या बायकोला बघायचं होतं. आता तुला पण हवामान खरंच पाठवावं लागेल. अप्पा, उगीच काहीतरी अंदाज करू नको. मी अंदाजाने बोलत नाहीये. अहो, माझी बायको पातळ दूध असं ना तुमच्या बायकोने स्वतः मला सांगितलं. ऐसी बात आहे. मुश्किल आहे रे. अप्पा, हा? तुम्हाला माहिती आहे का काय? तुमची बायको तुमच्या परमपूज्य मातृश्रीची एक हकीकत गेली 26 वर्ष सांगत आहे. खरं तर तुमच्या बायकोच्या आत्मकथनाचा 1000वा कार्यक्रम शंभुकानंद मध्ये ठेवायला, खास जनता शो. ठीक आहे. पण हकीकत कोणती? मला माहित नाही. अरे बेडे, माहित असतं तर विचारलं असतं का? अप्पा, हा? तुमची बायको 3 दिवस तापाने फडफडत होती. हो. तुमच्या बायकोचं पातळ 3 दिवस बाथरूम मध्ये भिजत पडलं होतं. असेल. मग तुमच्या आईनं ते पिळूनही टाकलं नव्हतं. हा, ही गोष्ट सांगताना आजही तुमच्या बायकोच्या डोळ्यातून अश्रू येतात. गेली 26 वर्ष जर हे अश्रू साठवले असते ना, त्यात माझ्या बायकोचं पातळ धुवून निघलं असतं. आणि तुम्ही म्हणता माझ्या बायकोला का सांगितलं नाही? अप्पा, तुमची बायको भूतकाळ विसरलेली नाहीये. ती तुमच्या आईची गादी चालू पाहत आहे. हे बघ, प्रत्येक घटनेला काय तर कारण असतं. 5 दिवसापूर्वी तुझी बायको इस्त्रीचे कपडे आणायला लॉन्ड्रीमध्ये गेली होती. तिनं आमच्या बायकोनं इस्त्री टाकलेला परकर आणला नाही. परकर इस्त्री टाकलं तर आमच्या बायकोच्या कधी लक्ष देतंय
हे तुला बघायचं होतं. अप्पा हा? आता तुम्ही चलाच कुठे? हवामान खात्यात नोकरीला. हे बाबा हे मी अंदाजात बोलत नाही. हे मला त्या लॉन्ड्रीवाल्यांना सांगितलं. कमीत कमी आहे ना तुझ्या बायकोने हे लॉन्ड्रीवाल्याने तर बोलायला नको. नाही म्हणजे काय पुढच्या वेळी याचा फायदा घेऊन समजा लॉन्ड्रीवाल्याने एखादा कपडा ढापला तर म्हणजे एखादा चांगला शर्ट आणि भारी पॅन्ट. त्यात काय, ज्या दिवशी माझा शर्ट चोरीला जाईल हा. मी तुमच्यासारखा बनावर गच्चीवर येईल हा. आणि ज्या दिवशी तुमची पॅन्ट चोरीला जाईल त्या दिवशी तुम्ही गच्चीवर येणारच नाही. अप्पा, हसताय काय? हा? विषय फार गंभीर आहे. तुमची बायको निव्वळ माझ्या बायकोला छळण्याच्या उद्देशाने घातपाताच्या कारवाया करते. ए घातपात्या काय काय आमची बायको तुझ्या बायकोच्या कपड्याला काय हात पाहून टाइम लावला की काय? मी तसंच केलंय. माझी बायको पातळ दूध असताना तुमच्या बायकोने कपाट आवरले. अरे शर्ट सापडत नाही म्हणलं कपाटात नीट लावणार ना. नीट हा? अहो अशी लावलेत एकतर बघणाऱ्याचं डोकं फिरेल नाहीतर डोकं फिरलेल्या माणसाजवळ अशी वाटावी. म्हणजे काय केलं? म्हणजे बघा हा? चड्डी, हा? बनियान, हा? हात रुमाल हा. आणि परकर हा. यासारख्या दुय्यम वस्तू हँगरला अडकवले हा? आणि शर्ट पॅन्ट यासारख्या वस्तूला अशा गठड्यात कोंबून ठेवले. हा, अच्छा. आणि एवढंच नाही, हा? किचन मध्ये वस्तूंची पण तीच तर. हा? अप्पा जस्ट इमॅजिन, आपल्या घरात मोठ्या मोठ्या चिनी मातीच्या बरण्या आहेत. हो त्याच्यामध्ये आपण लोणची ठेवतो. हो बरोबर. त्यात चक्क डाळ आणि तांदूळ ठेव. सांग काय करायचं? काय काय आपण त्या बर्गरवर अशी मोठी नावं लिहून टाकूया. पप्पा ते काय वाण्याचं दुकान आहे का? त्याच वस्तू त्या डब्यात सापडायला. आता मला सांगा, कॅसेटच्या कव्हर वरती नाव असतं हो पण त्याच कॅसेटच्या कव्हर मध्ये ती कॅसेट सापडते का? आता अनुप जलोटा याच्या भजन संध्याच्या कॅसेटच्या कव्हर मधून मेघे होठ तेरे प्यासा दिल मेरा हे असं गाणं आलं तर पाप की पुण्य? पुण्य काय? नाही, पा पा. अप्पा आज सकाळी धुवायला टाकलेल्या कपड्यांची पुन्हा वाट लागली. कशी काय? आज ही तुमची बायको नवीन कोरा रंगीत कपडा इतर कपड्यांच्या बरोबर भिजवते. अहो चूक सुद्धा नवीन करून दाखवते. तिथे जर कल्पना शक्ती लावा सगळ्याच कपड्यांना कलर लागला. व्हेरी गुड. व्हेरी गुड. मग ह्या सगळ्यांचा काय उपयोग? कशाचा? कशाचा? अहो गेली कित्येक दिवस आपण गच्चीवर जी शिखर परिषदा भरतोय त्याचा. का रे का? अप्पा आपण फक्त अहवाल वाचन केल्यासारखं करतो. चौकशी समिती नेमल्याप्रमाणे. आणखी चांगला शब्द आयोग. टोमना कळला तुमचा. मग आणखी काय करायला हवं? अप्पा धोरण आखून द्यायला हवी. कारण धोरणापेक्षा अंमलबजावणी महत्वाची. ती कोण करणार? आणि या समित्या काय नेमतात माहिती आहे का तुला? हो माहितीये. लोकांची तोंड बंद करण्यासाठी चौकशी समितीच्या निमित्तानं काही रिकमटेकड्या लोकांची वर्णी लागते. अंमलबजावणी करा अथवा न करा. त्यांच्या बापाचं काय जात आहे? त्यांच्या बापाचं काय जात नाही रे. पण उद्यापासून आपल्या तोंडचा घा जाणार हे मात्र नक्की. म्हणजे उद्यापासून घरात चपात्या बनणार नाहीत. अप्पा काय सांगताय? अरे माहिती आणि प्रसारण मंत्र्यावर खबर आली. अरे बापरे. मग आता काय करायचं? आता मला काय विचारतो? त्याचा विचार तुझ्या बायकोने करायला हवा. तक्रार अशी आहे की हल्ली तुझ्या बायकोला कणिक चालायचा कंटाळा येतो म्हणे. मुळीच नाही. आजकाल माझी बायको सत्वयुक्त आहाराच्या मागे लागलेली. आपण पीठ चळून व्हिटॅमिन युक्त असलेल्या कोंडा आपल्या मोलकरणीला देतो. त्यामुळे मोलकरणीची प्रकृती सुधारती आणि आपल्या बायका खात आहेत व्हिटॅमिनच्या गोळ्या. त्यामुळे माझ्या बायकोनं ठरवलंय आजपासून कणिक चळून घ्यायचं नाही. अरे पण तिने आमच्या बायकोला सांगायचं नाही का? अप्पा तिने सांगितलं असतं. तुमच्या बायकोने तुम्हाला माझ्या बायकोने सांगितलं नाही असं सांगितलं असतं. खरं तर शिखर परिषदेतर्फे ना तुमच्या बायकोला एक खरबरीत खलिताच धाडायला हवा. आमच्या बायकोला की तुझ्या? सगळा गोंधळ तुमच्या बायकोने घातला. टाकला सगळा आमच्या बायकोच्या नावावर टाकला. ती तुझ्या बायकोच्या नावाने आकाश पाताळी करत होती. ठीक आहे, आपण आता दोघे असे खाली जाऊया आणि दोघींना आमने सामने बसून ना शहानिशाच करूया. चला. हा आता आपलं ठरलंय ना. इकडे बोला. माझ्यावर आता काय लपंडाव खेळणार आहात? आणि वर म्हटलं की हा हे बघ इकडे. हे काय? अहो काय काय टिकली आहे. ग्रेट. काय टिकली? नाही तुझी बायको. तुमच्या बायकोपेक्षा शक्यता आहे. म्हणजे अजून शक्यताच आहे. खात्री नाही. फक्त पांढरा बावटा दाखवीत तिला. अप्पा पहिल्या पांढऱ्या बावट्याचं सोडा.
या बायकांच्याकडे ना अर्जुनासारखा आक्षेपात असतो ज्याचे बाण कधीही संपत नाही. बरं ते जाऊ दे, आता माझ्या बायकोचं ग्रेटनेस सांगा. हे बघ, तुझ्या बायकोने स्वतःच्या कुंकवाच्या टिकल्या आणल्या, आमच्या बायकोच्या टिकल्या संपलेल्या आहेत हे माहित असून सुद्धा तिने आमच्या बायकोच्या टिकल्या नाही आणल्या. पप्पा, त्याला कारण आहे. हा. पूर्वी कधीतरी तुमच्या बायकोसाठी टिकल्या आणल्या होत्या, हा. पण त्याचं गमी खराब होतं. त्या टिकल्याला टिकत नसत. आणि जी टिकत नाही ती टिकली. जी कपाळावर टिकत नाही ना ती टिकली. त्या टिकल्या तुम्ही आरशाला लावा, 8-8 दिवस तिथे राहतात. त्या टिकल्या टाईल्सला लावा, वॉश बेसिनला लावा, तिथेही राहतात. ती सवय तुझ्या बायकोची. माझी बायको म्हणते आरशाला टिकली लावायची सवय तुमच्या बायकोची. अच्छा, आणखी काय काय म्हणते तुझी बायको? माझी बायको म्हणते तुमची बायको लावा लावा करते. मग तुझ्या बायकोला आम्ही कोणती सवय नाही ना. आता मला सांगा, आरशाला लावलेली टिकली तुमच्या नावची की माझ्या नावची हे कसं कळणार? जाऊन खर्चा विचार तुझ्या बायकोला. नाही, नको. का आता का नको रे? अप्पा, टिकली नाही टिकली तर नको टिकू दे, पण बायको तरी टिकू दे. या आजकालच्या बायका आहेत ना, संसार देखील टिकलीसारख्या करतात, अगदी वरवरचा. तरी पण तू मला एक सांग, त्या न टिकल्याचे पाकिट तुझ्या बायकोला आमच्या बायकोसाठी का नाही आणलं रे? अप्पा, तुम्ही हा प्रश्न माझ्या बायकोला जाऊन का नाही विचार? कारण शिखर पैसा आपण 2च मेंबर आहोत आणि आपण ठरलंय ना प्रत्येकाला आपापल्या बायकोला कंट्रोल करायचं. बरं, असं मग मला सांगा, हा. त्या तुमची बायको चष्मा आणायला टॅक्सीने जाऊन आली. हो. आज माझ्या बायकोचा उपवास होता, घरातला साबुदाणा संपला होता. तुमच्या बायकोने साबुदाण्याचं एक पाकिट माझ्या बायकोसाठी का नाही आणलं? हे बघ, तुझ्या बायकोने टिकल्या नाही आणल्या, आमच्या बायकोने सांगितलं नाही. जाऊ दे ना, बॅलन्स टाकी सोडून दे. अप्पा, प्रश्न बॅलन्स टाली होण्याचा नाहीये, प्रश्न लावालावी करण्याचा आहे. तू पुन्हा माझ्या बायकोवर घातला नका. अप्पा, मी तुमच्या बायकोवर घसरत नाहीये, अहो तुमच्या बायकोबद्दल सत्यकथन करतोय. तुमची बायको माझ्या बायको जवळ तुमच्याबद्दल लावालाव्या करत होती. काय म्हणतो? मग आणि मी इतक्या दिवसांनी सांगतोय. अप्पा, हा विषय अजेंडावर आलाच नाही ना. अच्छा, काय म्हणतो तिने? म्हणत होती, हा? आमच्या यांना गेला महिनाभर काय झाले कुणास ठाऊक, वेळ लागल्याप्रमाणे साड्या चालत सुटले. अरे पण तूच बोलला होतास ना, तुझी बायको तिच्या साड्या हँगरला लावायला लागली की समोरच्या पलंगावर बसून आमची बायको 1 2 3 असं कर तिच्या साड्या मोजत राहते म्हणून. बघा ना, म्हणून जेव्हा जेव्हा सुपरविसाठी मी बाहेर गेलो तेव्हा तेव्हा आमच्या बायकोसाठी साड्या घेऊन आलो. आता त्यावर मी बोल. बघा ना. बरं झालं तिथं त्या निमित्तानं का होईना तुझ्या बायकोला आमची बायको जवळची वाटायला लागली तर. अप्पा, ह्या बायकांना जर आपल्या नवऱ्याच्या नावाने खडे फोडायचे असतील तर कोणती व्यक्ती जवळची वाटते का? करेक्ट. नाहीतर एरवी आपण घरात पाय ठेवायची कुठे? ह्यांचं भावारच सुरू. अप्पा, अहो आम्ही प्रेमाच्या अपेक्षेने घरी येतो तर यांचं सुरू होत. अप्पा, आमच्या मनाचा विचार कोण करा? मग आमच्या मानसिकतेचं काय? आपली माणसं ते खड्ड्यात. आपण काय करतो, त्यांचे रुपये फुगवे काढायला लागतो. मग त्या नवऱ्याने आपल्या बायकोसाठी आकाश पाताळ हे केलं असेल तरी लाखातलं बोलला. आणि काय झालं रे? शांत का झाला? व्हॉट इज द मॅटर? अप्पा, कधी कधी वाटतं मी लग्नच करायला नको पाहिजे होतं. बसलं राहिलो असतो तर बरं झालं असतं. अरे वेळ आहेत का? हे बघ, त्यासाठी पण एक जगण्याची कला शिकावी लागते. ती शिकली की झालं. अप्पा, आमची मागणी फार किरकोळ असते हो. आम्ही म्हणत नाही ऑफिसला जाताना आमची पंचारती घेऊन आरती ओवाळा किंवा ऑफिसहून घरी आल्यानंतर आम्हाला कुंकुम तिलक लावा. का असलं? काय नाही रे, माझीच वाक्य बोलावला तुला. 27 वर्षापूर्वी आम्ही आमच्या बायकोला आणि 55 वर्षापूर्वी आमचे चिरू त्यांच्या बायकोला हे सांगत होते. महत्वाचं तेवढं ऐकायचं, बाकी सोड. पण अप्पा मला सांगा, तांदूळ कोणत्या डब्यात ठेवायचे, इस्त्रीला कपडे कुणी न्यायची, अहो दररोजच्या जेवणात कोणता स्वयंपाक असावा, गिरसर कोणत्या भांड्यात लावं, हे काय संघर्षाचे विषय असू शकतात? हे बघ, 2 बायका एकत्र आल्या ना, त्या संघर्षाला विषय काय लागत नाही.
आता आपल्या घरातलं उदाहरण घे ना. मग मला सांगा, ह्या बायका एकमेकींशी आणि एकूणच सगळ्यांची मनमोकळे प्राणी का नाही बोलत? तसं झालं ना तर 90% घरात शांतता नाते. शिवाय माणसं आहेत ना आणखी एकमेकाजवळ आहेत. हो, मग ही साधी गोष्ट त्या का नाही करत? तर मग या डेली सोपला काय अर्थ राहणार? शिवाय बायकांची ऊर्जा, एनर्जी, वेळ वाचेल त्याचं काय करायचं? त्यामुळे व्यथित होऊन जायचं नाही. ते तुला सांगतो, त्या बायका आहेत ना, त्या बायका संसार सुरळीत करण्यासाठी चावी कुठे आणि कशी द्यावी लागते त्याप्रमाणे ती बरोबर चावी देते. आता चावी म्हणजे कोण कळलं का? अरे गदडे आपण उठा आणि पोटा पाण्याचं बघा पानं वाढली असतील. हो हो, रिंगटोन बदलतो. अप्पा, बायकोचा फोन आलाय, काय करू? ये ना मग. हॅलो, हा बोल ग. काय बरं? अप्पा, तांदळाचा डबा पुन्हा हरवलाय. तू शोधण्याऐवजी तू कोणी लपवला, ह्याच्यावरती संघर्ष चालू आहे. आता मी काय करू? एका कानानं ऐकायचं, दुसऱ्या कानानं सोडून करून द्यायचं वा. हॅलो, हा बोलत का नाहीयेस? तुझा आवाज येत नाहीये. हॅलो 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 हॅलो. अप्पा, थँक्यू. आता जर वागशील ना तर तुला तुझी बायको आणि आमची बायको सुद्धा प्रशस्त पत्र दे. तेव्हा निघा, जरा इडल्यांचं बघा. ठीक आहे. चला आता आपण जरा एक गाणं बघूया. अप्पा, ही रिंगटोन ठेवू का? प्रवर्तन आणि परिरक्षण मध्य उत्तर वडाळा सहर्ष आणि सविनय सादर करीत होते डेली सोप. काय पुण्य असलं की ते